स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। त्या मुलीला सांगितलं की संकेत निकम हा जो आहे हा मागच्या जन्मी तो नाग अवतार होता आणि ही मुलगी मागच्या जन्मी नागिन होती व या जन्मामध्ये त्या दोघांचा जन्म हा एकमेकांसोबत लग्न करण्यासाठी झालेला आहे असं मुलीला तसेच तिच्या आई वडिलांना भुरळ घातली त्यांनी। आणि मुलीच्या वडिलांकडून तिच्या अंगामध्ये भूत करणी जी काही बाधा आहे ती दूर करण्यासाठी ते वडिलांकडून 4.5 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे। आणि संकेत निकम हा जो आरोपी आहे याने फिर्यादी सोबत तो त्याच्या रूम वरती नेऊन तिच्यासोबत ती अल्पवयीन असताना जबरदस्तीने शारीरिक संबंध करून तिचा बलात्कार केला आहे। 9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। प्रवेश सुरू 2026-27 डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE। नर्सरी LKG UKG 1ली ते 10वी रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSE MTSE NSSE स्कॉलरशिप परीक्षा तयारी। 8वी पासून IIT JEE नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू। 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। संपर्क करा। नमस्कार। दिनांक 21/5/2026 रोजी विटा पोलीस ठाणे येथे एक फिर्यादी आपल्या इथे पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यास आल्यानंतर आपण गुन्हा रजिस्टर नंबर 211/2026 भारतीय न्याय संहिता कलम 118(1) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्यामध्ये 3 आरोपी आहेत। महेश मोहन बाबर वय 38 वर्ष राहणार विटा, तसेच सूरज उपाध्याय राहणार विटा, संकेत संदीप निकम राहणार घोगाव तालुका पलूस जिल्हा सांगली। या नमूद 3 आरोपींना आपण अटक करून मान्य न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आली होती। पोलीस कस्टडीमध्ये असताना आम्ही आरोपीकडे तपास केला तर त्यांनी सदर अघोरी प्रथा करून लोकांमध्ये भूत प्रेत करणे याबाबत बाधा असल्यास आम्ही त्यांचे निर्माण करू असे सांगून त्यांची फसवणूक केली होती अशी त्यांनी कबुली दिली। तसेच आम्ही समाजातील विटा परिसरातील लोकांना आव्हान केलं की अशा काही लोकांच्या बाबतीत घटना घडल्या असतील तर त्यांनी समोर यावं। त्यावरून काल दिनांक 25 मे 2026 रोजी आपल्या विटा पोलीस स्टेशन येथे एक महिला तक्रार देण्यासाठी आली। सदर नमूद जे हे 3 आरोपी आहेत यांनी सदर महिलेसोबत सुद्धा अघोरी प्रथेबाबत तुम्हाला विषबाधा, तुमच्या बाबतीत करणी झालेली आहे, प्रेत आहे, तुम्ही मागच्या जन्मीचे नाग आहात, नागिन आहात असे सांगून त्या सदर मुलीची फसवणूक केली आहे। सदर मुलगी ही अल्पवयीन असताना महेश बाबर हा जो आरोपी आहे या मुलीस शारीरिक त्रास असताना तिच्या अंगामध्ये नाग, ती मागच्या जन्मीची नागिन आहे असे सांगून जो संकेत निकम जो आरोपी आहे त्याने सांगितले की माझ्या अंगात चिले महाराज, शंकर बाबा, काळ भैरव यांचा अवतार येत असून तो मागच्या जन्मीचा नाग असून ही सदर अल्पवयीन मुलगी या मागच्या जन्मीची नागिन आहे व या दोघांचा जन्म या जन्मामध्ये लग्न करण्यासाठी झालेला आहे। त्या मुलीला सांगितलं की संकेत निकम हा जो आहे हा मागच्या जन्मी तो नाग अवतार होता आणि ही मुलगी मागच्या जन्मी नागिन होती व या जन्मामध्ये त्या दोघांचा जन्म हा एकमेकांसोबत लग्न करण्यासाठी झालेला आहे असं मुलीला तसेच तिच्या आई वडिलांना भुरळ घातली त्यांनी। आणि मुलीच्या वडिलांकडून तिच्या अंगामध्ये भूत करणी जी काही बाधा आहे ती दूर करण्यासाठी ते वडिलांकडून 4.5 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे। आणि संकेत निकम हा जो आरोपी आहे याने फिर्यादी सोबत तो त्याच्या रूम वरती नेऊन तिच्यासोबत ती अल्पवयीन असताना जबरदस्तीने शारीरिक संबंध करून तिचा बलात्कार केला आहे।
त्याचबरोबर सूरज उपाध्याय हा जो आरोपी आहे याने त्या मुलीला नंतर धमकी देण्यास सुरुवात केली की तू हा प्रकार कोणाला सांगू नको, नाहीतर तुझे व्हिडिओ आहेत, तू त्या केंद्रामध्ये येत होती, तुझ्या आई वडिलांचे तुझे व्हिडिओ आहेत ते व्हायरल करून, अशी तिला धमकी दिली. अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून आपण सदरचा गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(m) तसेच फसवणुकीचं 318(4), 351(2), 3(5) तसेच बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम 2004 तसेच महाराष्ट्र नरबळी व अमानुष अघोरी जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदर आरोपी हे पहिल्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कस्टडीत आहेत. त्यांचा आज रोजी आपण ताबा घेत आहोत आणि त्यांना आज रोजी आपण न्यायालयाकडून ताबा घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करत आहोत. पुढील तपास सुरू आहे. आम्ही विटा पोलीस स्टेशन तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करतो की जर आपल्या परिसरामध्ये या आरोपींनी किंवा यांच्यासोबत आणखी कुणी त्यांची फसवून महिलांचे आर्थिक शोषण केले असेल, त्यांचे शारीरिक शोषण केले असेल, जादूटोणा करणी बाधा आहे असे सांगून त्यांच्याकडून लूट केली असेल तर त्यांनी समोर यावं. विटा पोलीस स्टेशन त्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.